नमस्कार, मी डॉक्टर हर्षद जाधव, नाशिक। मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की आलायनर ब्रेक झाले तर काय करावे। ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आयपीआर म्हणजे काय। आयपीआर म्हणजेच इंटरप्रॉक्झिमल रिडक्शन। आयपीआर ही जी प्रोसेस आहे ती आलायनर आणि ब्रेसेसमध्ये वापरली जाते। मोस्टली आलायनरमध्येच पण आपण ही वापरतो। यामध्ये आपल्या दाताचा जो इनॅमल म्हणून आवरण असतो बाहेरचा, त्यामध्ये 0.1 to 0.7 mm पर्यंत रिडक्शन केले जाते। आता हे जे रिडक्शन केले जाते त्यामुळे दातांमध्ये स्पेस उपलब्ध होते आणि या स्पेसचा वापर आपण दात मुव्हमेंट करण्यासाठी वापरतो। आता ही स्पेस का तयार केली जाते, तर बऱ्याच वेळेस ज्या पेशंटचे दात थोडेसे पुढे आहेत किंवा थोडीशी क्राउडिंग किंवा थोडेसे वेडेवाकडे आहे आणि कुठेच काही जागा उपलब्ध नाही, त्या पेशंटमध्ये आयपीआर करून जागा उपलब्ध केली जाते आणि आपले दात मूव्ह केले जातात व ते सरळ होतात। आता आयपीआरचे काही साईड इफेक्ट्स आहेत का, तर आयपीआरचे असे काही साईड इफेक्ट्स नाहीयेत। आयपीआर मध्ये काही पेशंट्सला 1-2 दिवस सेन्सिटिव्हिटी जाणवते, पण विशेष काही जाणवत नाही। आता आयपीआरचा फायदा काय, आयपीआरचा फायदा असा आहे की आपल्याला कोणत्याही प्रकारचे दात काढायची गरज पडत नाही। आपण थोडीफार स्पेस दातांमध्येच रिडक्शन करून उपलब्ध करतो आणि आपल्या दातांची मुव्हमेंट करून दात सरळ करतो। तर आपल्यालाही आलायनर ट्रीटमेंट करायची असेल तर आपण नक्की मला कॉन्टॅक्ट करा। डॉक्टर हर्षद जाधव, नाशिक। धन्यवाद।